नमस्कार. आम्ही सारे खवयीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, परवा मी पुण्याला गेलो होतो, प्रयोग होता. पुण्याला मी असं वरचेवर जात असतो, तर तिथे एक सद्गृहस्थ मला भेटायला आले. आता पुणे म्हटल्यावर सद्गृहस्थ वेगळं काय बोलायचं नाही काय, तर ते भेटायला आले. मला म्हणाले की तुम्ही कोणात ते आधी ठरवा. मग क्षणभर कळे ना, म्हटलं हे असं काय बोलतायत. नाही, ठरवा तुम्ही कोण आहात. म्हणजे तुम्ही अभिनेते म्हणजे अभिनय करायला इथे आलात का खवय्यगिरी करायला इथे आलात. म्हटलं असं काही नाही, मी खवय्य अभिनेता आहे. मी काय सोडतो काय, मी खवय्य अभिनेता आहे. ते म्हणत नाही नाही असं नाही करतायत, तुम्हाला एका वेळी एकच करा, एक कॉन्सन्ट्रेशन करा. एक अभिनेता तरी व्हा, नाही तर तुम्ही खवय्य तरी व्हा. म्हटलं असं काही नाही, असं काही हट्ट नाही. ते म्हणा माझा हट्ट आहे, माझा हट्ट आहे की तुम्ही एका कुठल्या तरी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करा, म्हणजे सगळी चांगली गोष्ट होईल ती. म्हटलं आत्ता चालले ते बरं नाही का चालले. नाही बरं चाललंय ना, तेच माझा प्रॉब्लेम तोच आहे. बरं चालतं का म्हणे, उत्तम चालायला पाहिजे. म्हणून तुम्ही अभिनेता म्हणून तुम्ही जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. हां, तेव्हा तुम्ही खवय्यमधून राजीनामा द्या. मी तर म्हणतो तुम्हाला किती हवेत ते मला सांगा, मी तुम्हाला देतो खवय्य सोडण्यासाठी. म्हणजे कुठल्या थराला लोक जातात. मी म्हटलं असं काही नसतं. शेवटी काय प्रत्येकाच्या नशिबात आहे ते मला त्याला मिळणारच आहे. समजा मी सोडल्यानंतर तुम्हाला मिळालं नाही तर काय, या सीटवर खूप लोकांचा डोळा आहे. हा असं रात्र वैरेची असं लक्षात ठेवून पुढे चालत राहायचं. रात्र वैरेची असली तरी दिवस जो असतो ना तो भुकेचा असतो. आत्ताचा दिवसच आहे, त्यामुळे ऑलरेडी भूक लागलेलीच आहे. आणि भूक लागली म्हणूनच वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी मायलिकीने इथे आमंत्रण दिलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. दोघांचंही मनापासून स्वागत. आपलं नाव काय? आदिती गोखले. आदिती गोखले. आपलं? ललिता परांजपे. ललिता परांजपे. कुठे मूळच्या? मूळची मी पुण्याचीच. माहेर माझं बाळमाट्यांच्याकडे. बाळमाट्यांची मी मुलगी. संगीतकार बाळमाटे जे आहेत, वीणा भक्तिगीत मंडळाचे संस्थापक, त्यांची मी मुलगी. त्यामुळे कलेचा वारसा थोडाफार माझ्यात आलेला आहे. आलेला आहे. ओके. आणखीन नंतर लग्न होऊन मी परांजपेंच्याकडे आले. माझ्या सासूबाईंचे भरतकामाचे क्लासेस आहेत, पुण्यात प्रसिद्ध क्लास आहेत. यंदा आमच्या क्लासला 59 वर्ष पूर्ण झालेली आहे. क्या बात आहे. पुण्यात नेमके कुठे राहता तुम्ही? मी ज्ञान प्रबोधिनी जवळ राहते. बर. आणि कन्या? मी आदिती गोखले. मी सध्या ग्रँट रोडला असते, मुंबईत. माझा नवरा एक्झिम बँकेमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, उत्पल. आणि मला 2 मुलं आहेत. मुलगा 11 वर्षाचा आणि मुलगी 5 वर्षाची. बर. 11 आणि 5. 11 आणि 5. आणि नवरा साधारणपणे त्याच वयाचा असेल ना काय असं म्हणतात, पत्नी ही क्षणाची काय, बायको ही क्षणाची पत्नी आणि आयुष्यभरची माता असते. कारण लग्न झाल्यानंतर एक 5-6 वर्षानंतर साधारणपणे नवरे त्याच लायकीवर. असो, तुमचं शिक्षण कुठे झालंय? मी पुण्यालाच होते. मी पुण्याला मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये. मी तुमची शाळा कुठली हो? माझी गोपाळ हायस्कूल. गोपाळ हायस्कूल. आणि किती साली पास आउट झाला तुम्ही? मी तेव्हाची एसएससी मी 67 साली झाली. 11वी. नंतर 71 साली ग्रॅज्युएट झाले SP कॉलेजमध्ये जॉग्राफी घेऊन. आणि 71 सालीच माझं लग्न झालं. क्या बात आहे. रिझल्टच्या दिवशी लग्न होतं माझं. इतकं झटपट? इतक्या झटपट. ओके. म्हणजे 11 अधिक 4चा तुमचा जो फॉर्म्युला होता, तो 11 अधिक 4 अधिक 1 असं झालं. जेमतेम 20. बरं, आईने शिकवलेला पदार्थ कुठला तुला आवडतो? तुला जमलाय, आईलाही जमलाय आणि तुलाही जमलाय आणि तुला आवडतो? नाही, आई माझी आमटी खूप छान करते, तशी मला जमते आमटी करायला. पिण्याची बाबाचं माझ्या वडिलांचं असं म्हणणं आहे की मी खूप छान आमटी बनवते आईसारखीच. बरं. आणि बाकी तिच्या इतके पुरणपोळ्या वगैरे तिथपर्यंत मी अजून पोहोचलेलीच नाहीये. वेळ लागेल. बरं, विचारात आहे. आणि मला सतत येत असतात ना पुण्याहून, मी कशाला कष्ट करू मग करायचं. करेक्ट आहे. म्हणजे लाडवून ठेवले की काय तुम्ही पुरीला. ओके. आज तुम्हाला इथे खास बोलवलेलं आहे ते असे छानपैकी आजीच्या हातच्या काय काय गमती जमती आम्हाला खायला मिळतात त्यासाठी बोलवलेलं आहे. आणि आमचे खवय्ये इथे आतुरतेने वाट बघतात की ह्या काय दाखवणार आहेत. आपण किचनकडे जायचंच आहे, पण आज तू काय दाखवणार आहेस? मी दाखवणार एक मेक्सिकन पदार्थ, एनचिडालास त्याचं नाव. एनचिडालास? एनचिडालास. काय चिडलास? एनचिडालास म्हणून एक पदार्थ आहे. आणि दुसरी दाखवणार आहे कणसाचा रस्सा. कणसाचा रस्सा? हा, माझ्या आजीची आई. आजीची आहे म्हणजे वडिलांकडून काय? वडिलांकडून. ती तो पूर्वी करायची, म्हणजे आता त्याला झाली 60-70 वर्ष. 50 वर्षापूर्वी. तो खाय म्हणजे आपल्याला प्यायला मिळेल तो चांगल्या. हो. आणि तुम्ही काय बनवणार आहे? मी आज एक शाही सँडविच बर्फी, म्हणजे आंबा बर्फी, खवा बर्फी, त्याच्यामध्ये
आपलं किसमिसचं पोळीसारखं करून. नाही काही सांगू नका इथेच तोंडाला पाणी. आणि दुसरा पदार्थ काय? आणि दुसरा संत्र्याचा केक, म्हणजे संत्र्याचा रस किंवा त्याच्यावरच किसून घालून असा संत्र्याचा केक बनवणार. पहिलं कोण बनवणार, आई का आदितीला बनवायचं? आदिती बनवते. कसं ये चला. आज आपल्या स्वयंपाकघरात आदिती आलेली. आदितीचे मनापासून स्वागत. आपली पहिली रेसिपी काय आज? एनचिडालास. एनचिडालास. ओके, साहित्य सांगतेस मला काय? ही एक मेक्सिकन रेसिपी आहे. भोपळी मिरची, लाल भोपळी मिरची, काश्मीरी लाल मिरच्या, लसूण, चीज, राजमा, कांदा, कणिक, मैदा, फ्रेश क्रीम, टोमॅटो प्युरे, सेलरी आणि मिरची. ओके. टोमॅटो सॉस, ओवा, मिरपूड, व्हिनेगर, चॉप्ड गार्लिक, मीठ. 3 गोष्टी तू गाळलेल्या आहेस. गाळलेल्यास म्हणजे काय मला माहित नाही. हे काय आहे? ही पेस्ट आहे ग्रीन पेस्ट. ही ग्रीन पेस्ट बनली आहे मिरची आणि सेलरीची. अच्छा, त्याची ती पेस्ट ऑलरेडी तू मिक्सर मध्ये टाकून बनवून आणली. हे काय बनवलंय? ही रेड पेस्ट. मेक्सिकन मध्ये बेसिकली या सॉसेसचं महत्व आहे. सॉस जमला की सगळं जमतं. त्याच्यात ही लाल भोपळी मिरची, लसूण, ह्या काश्मीरी लाल मिरच्या या मी 15 मिनिटं पाण्यात भिजवल्या आणि मग त्याची पेस्ट केली. बर, 15 मिनिटं का भिजवलं? पण ते सॉफ्ट होतं, मिक्सर मध्ये वाटायला सोपं जातं. मग तेलामध्ये थोडासा कांदा फ्राय केला, कांद्याबरोबर रेड कॅप्सिकम फ्राय केलं, थोडं लसूण, आणि मग ही मिरचीची पेस्ट घालून मीठ आणि व्हिनेगर घालून ही रेड पेस्ट बनवली. फॅन्टास्टिक. आणि ह्याच्यात काय काय घातलंय म्हणे? ह्याच्यात कणिक, मैदा, ओवा, मिरपूड आणि तेल, ह्याचा एक डो बनवलाय. ओके. साहित्य तर बरंच आहे, पण आता प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. पहिल्यांदा आपण काय करतोय? आपण एक ह्याला टॉर्टिला म्हणतात. टॉर्टिला हे नाव का पडलं, म्हणजे काही कल्पना? टॉर्टिला एक मेक्सिकन नाव आहे पोळीसाठी. बर. त्यांच्याकडे 2 प्रकारचे टॉर्टिला असतात. एक तर हा मैद्याचा असतो किंवा मक्याच्या पिठाचा असतो. आणि ही शिकलीस कुठे? ही मी एका कुकरी क्लासमध्ये शिकले, नेपियन्सी रोडला. बर. ह्यालाच टॉर्टिला म्हणतात? याला टॉर्टिला म्हणतात. अच्छा. आणि हे असं बनवून डीप फ्रीज मध्ये स्टोअर पण करता येतं. बर. पण हे टॉर्टिला पण सगळ्यात आधी का बनवतोय? कारण आपल्याला तो शेकून घ्यायचा, तोपर्यंत मग आपण दुसरी तयारी करतो. ओके. आम्ही हे जरा व्यवस्थित शेकून घेतो. जरा एक अर्धा मिनिट लागेल. आपण पहिल्यांदा टॉर्टिलाचं स्टफिंग बनवून घेऊ. ओके. काय करायचं? तेल गरम केलं, लसूण घातली थोडीशी, हा उकडलेला राजमा आहे. बर. राजमा उकडायला फार वेळ लागतो ना? हो. साधारण 5-6 तरी पिठ्या काढायला. हो. आणि ही रेड पेस्ट सगळी घालायची? नाही, 1 चमचाभर नावाला. आणि ही कमी, कारण ह्याच्यात हिरवी मिरची आहे. पण जरा जास्तच घाला, कारण मी खाणार, मला जरा तिखट आवडतं. ओके. आणि चवीला मीठ मी हातानेच घालते. हातानेच घालायचं असतं खरं. बस, आपलं फिलिंग तयार. आपल्याला एक सॉस तयार करायचा आहे छोटासा. ओके. वर घालायला, म्हणजे फिलिंग टॉर्टिला मध्ये भरल्यावर वर एक सॉस घालायचा. बरं, आता ह्याचं काम झालं ना? ह्याचं काम झालं. ह्याला मी हलवतो, हे बंद करतो आणि ह्याला इकडे घेतो. हे काय आपल्याला जरा बरं पडेल. ओके. ह्याच्यात काय घालायचं आपल्याला? बटर. किती हो? थोडंच. बस. हा पदार्थ कुठे शिकला? मी एक मॅडम आहेत शीतल शहा म्हणून, नेपियन्सी रोडला. त्यांचा फक्त मेक्सिकनचाच क्लास होतो. बर. तिथे मी शिकले त्यांच्याकडनं, कारण माझ्या मुलांना मेक्सिकन फार आवडतं. आणि अजून मुंबईला मेक्सिकन इतकं कॉमनली चायनीज वगैरे सारखं मिळत नाही. टोमॅटो प्युरी घातली. फ्रेश क्रीम. आणि परत ह्या दोन्ही पेस्ट घालायच्या ह्याच्यात, रेड आणि ग्रीन. ऍडिशनल. मीठ.
आणि मीठ लास्ट. बस. आता आपली ग्रेव्ही रेडी आहे. ओके, आता काय करायचं? आता आपल्याला सगळं असेंबल करायचं. ओके, गाडीचे वेगवेगळे पार्ट्स तयार झालेले आहेत. आता गाडी असेंबली घेतो आम्ही. मेक्सिकोमध्ये हेच वापरतात का? अच्छा. समजा असं मूड आला की नॉनव्हेज, ही डिश नॉनव्हेज होऊ शकते का? मग चिकन जर हे केलं शिजवून बारीक चिरून, मग राजमाच्या ऐवजी हे घालायचं, घट्ट रोल करायचं. हे आतलं फिलिंग आणि हे जर तिखट गरम असेल तर खायला मजा आहे. येस. त्यासाठी तुमची पोळी गार असली तरी चालेल. ओके, झालीच ना आपली जवळ? झालीच. आता लास्ट फक्त चीज. कौतुक समारंभ. येस. कुंकू, टिकली, लिपस्टिक, स्प्रे असं होतं. आणि आजकाल मुलांना टोमॅटो सॉस आवडतो ना, ज्याच्या त्याच्यावर थोडासा प्लस सॉस. फॅन्टॅस्टिक. खायला सुरुवात, लिहायला सुरुवात. साहित्य आणि कृती. एनचिलाडास बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळी मिरची, सुकी लाल मिरची आणि लसूण यांचं एकत्र वाटलेलं मिश्रण, चीज, वाफवलेला राजमा, बारीक चिरलेली कोथिंबीर, गव्हाचं पीठ, मैदा, फ्रेश क्रीम, टोमॅटो केचप, सेलरी, मिरची, टोमॅटो प्युरे, ओवा, मिरपूड, विनेगर, लसूण आणि मीठ. कृती: विनेगर, मिरची आणि सेलरी एकत्र वाटून हिरवी पेस्ट तयार करावी. लाल भोपळी मिरची, भिजवलेली लाल सुकी मिरची, लसूण, मीठ आणि कांदा एकत्र वाटून पॅन मध्ये तेलावर परतून रेड पेस्ट तयार करावी. गव्हाचं पीठ, मैदा, मिरपूड, ओवा आणि तेल एकत्र करून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाच्या पोळ्या लाटून त्या भाजून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, वाफवलेला राजमा, रेड पेस्ट, सेलरीची पेस्ट आणि मीठ घालून सारण वाफवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो प्युरे, फ्रेश क्रीम, रेड पेस्ट, सेलरी पेस्ट आणि मीठ घालून सॉस शिजवून घ्यावा. भाजून घेतलेल्या पोळीवर राजम्याचं स्टफिंग घालावं. रोल तयार करून त्यावर शिजवलेला सॉस लावून घ्यावा. वरून किसलेलं चीज आणि टोमॅटो सॉस घालून डिश सर्व्ह करावी.